नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना जे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान आहे ते मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. यासाठी जो लागणारा निधी आहे तो निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांना माहित आहे की जे घरकुल लाभार्थी असतील त्यांना अतिरिक्त 50,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहू शकता, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्राम विकास विभागाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाकरिता अतिरिक्त राज्य हिस्सा 100% या योजनेकरिता 140 कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत 8 जुलै 2026 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे या ठिकाणी पाहू शकता. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त सन 2024-25 चे उद्दिष्ट व सन 25-26 चे उद्दिष्ट मधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे 50,000चं अतिरिक्त वाढीव अनुदान तुम्हाला 4 एप्रिल 2025 रोजीच्या GRमध्ये वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली होती. त्यासाठी आता जो लागणारा निधी आहे त्याची जे वितरण आहे 140 कोटी रुपयाचं, तो निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. आता लवकरच हे तुमचे अनुदान तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचे हे अनुदान या अगोदर कोणाचे जमा झाले आहे का नाही, आणि जर जमा झाले नसतील तर लवकरच हे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल.